अगदी चमचमीत अशी ही पर्युषण स्पेशल मूग डाळीची भाजी तयार होते। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण पर्युषण पर्व स्पेशल मूग डाळीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही मूग डाळीची भाजी कशी बनवायची ते बघूया। भाजी बनवण्यासाठी पाऊण कप हिरवी मुगाची डाळ घ्यायची आणि ही डाळ 2 ते 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। यात अर्धा टीस्पून जिरं घालायचं, 2 ते 3 चिमूट हिंग घालायचा, अर्धा टीस्पून हळद घालायची, 2 लवंग घालायच्या, 3 काळी मिरी घालायची आणि आता यात 1 ग्लास पाणी घालून या डाळीला कुकरला लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता या डाळीला मी कुकरला लावून घेते। कुकरला लावण्याऐवजी तुम्ही या डाळीला अर्धा तास भिजत ठेवून त्यानंतर सुद्धा याची भाजी बनवू शकता। आता या डाळीला मी 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। अगदी व्यवस्थित अशी ही डाळ शिजलेली आहे। भाजी बनवण्यासाठी मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतला आहे। तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा टीस्पून जिरी मोहरी घालायची, 2 चिमूट हिंग घालायचा, 5 ते 6 उन्हात वाळवून घेतलेली कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धनेपूड, चवीनुसार मीठ। हे सर्व मसाले मंद आचेवर तेलामध्ये परतून घ्यायचे। हे सगळे मसाले या तेलामध्ये परतून झालेले आहे। मसाले परतून झाल्यानंतर यात शिजवून घेतलेली डाळ घालायची आणि ही डाळ या मसाल्यांमध्ये एकत्र करून परतून घ्यायची। आता यात 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी घातल्याने या भाजीला चव छान येते। ही कसुरी मेथी या भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची आणि मंद आचेवर या भाजीला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा या भाजीला एकत्र करून घ्यायचं। अगदी चमचमीत अशी ही हिरव्या मूग डाळीची भाजी तयार झालेली आहे। या भाजीला तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। अशा प्रकारची पर्युषण स्पेशल भाजी बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।